गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आपण परत आलेलो आहोत. ब्लॉग दुसरा. चला सुरू करूया. त्र्यंबकेश्वरपासून एक 20 किलोमीटर अंतरावर एक छोट्याशा गावात आहे जिथे येणार आहे दिंडी. तर आपल्याला त्यांची सेवा करायची आहे आणि खूप एन्जॉय करायचं आहे. तर चला मी सगळं दाखवतो तुम्हाला. आता सध्या त्यांची खायची प्यायची व्यवस्था चालली आहे. तर चला बघूया काय चाललंय तिथे. मित्रांनो, जसं आपण बघितलंच की आपल्या दिंडीच्या विश्रांतीसाठी आपण येथे एक मंडप उभारलेला आहे जिथे सर्व भक्त आराम करतील. मित्रांनो, आपण येथे बघताच आहे की दिंडीच्या भोजनासाठी चुलीवरती वरण उकळत आहे जे तूर आणि मूग डाळ दोन्ही अर्धी अर्धी मिक्स केलेले आहे. आणि इथे बाजूलाच भाताची तयारी करत आहेत. सर्व महिला भाजी चिरून घेत आहेत. मिक्स भाजी करायची आहे म्हणून इथे पातेल्यात वांगी बटाटे पण चिरून ठेवले आणि पाणी पण उकळतंय आहाराखाली भातासाठी. मित्रांनो, येथे एक छोट्याशा पडवीत सर्व आजी मिळून सहकार्य करताय म्हणजे भाकरी बनवतायत दिंडीसाठी. तर चला आपण बघूयात कशा बनवतायत त्या भाकरी. नाम घेऊ नाम गाऊ 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 नाम घेऊ नाम गाऊ. मित्रांनो, ही आहे एकदम ताजी तवतवीत बनवलेली नागलीची भाकर जी सर्व आज्यांनी देवाचे गीत गात गात बनवलेली आहे. जसं तुम्ही बघितलंच एकदम ताजी लुसलुशीत आहे ही भाकर. मित्रांनो, आता आपल्या भाकरीनंतर भात पण शिजवलेला आहे. हा इंद्रायणी तांदूळ आहे जो वेळून काढलेल्या पद्धतीने शिजवलेला आहे चुलीवर. मित्रांनो, आज भोगी आहे म्हणून आज आम्ही एक मिक्स भाजी बनवतोय भोगी स्पेशल. तर तुम्हाला पण दाखवतो की कशी बनती ही भाजी. तर गाईज इथं आपल्या दिंडीचं आगमन झालेलं आहे. इथं दिंडी येते पुढून. लहान लहान पोरं म्हातारे माणसं सगळे. तुमची काठी पुढे पण पुढे आता अशी वर करा ना काठी म्हणजे अशी वर धरा ताईट अशी वर. अरे बा बांगलो चांगली वर दिसली पाहिजे. काय
मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार आपल्या सर्व दिंडीच्या भक्तांचं इथे स्वागत चाललेलं आहे. मित्रांनो, हा आहे आपल्या दिंडीचा एक छोटासा रथ. त्याच्या मागे एक विठुरायाचा फोटो ठेवलेला आहे. तबला, टाळ दिसतंय आपल्याला, पाण्याचा जार आहे आणि स्पीकर आणि माईक ठेवलेला आहे, जिथे ते जाताना रस्त्यात भक्तीचे गीत गातात. मित्रांनो, येथे आपल्या दिंडीचं आगमन झालं आणि येताच आपल्या सर्व दिंडीच्या भक्तांनी येथे कीर्तन सुरू केलेलं आहे. तर तुम्ही पण ऐका, तुमच्या मनाला पण एकदम प्रसन्न वाटेल. मित्रांनो, जो तुम्ही बघताच आहे की आपले आता सर्व दिंडीचे भक्त जेवायला बसलेले आहेत. सर्व दमलेले भक्त आता देवाचं नाव घेऊन जेवण चालू करणार आहेत. मित्रांनो, आपल्या दिंडीचं आता सर्व जेवण आणि सर्व आटपलेलं आहे आणि आता पुन्हा दिंडीत निघालेली आहे त्र्यंबकेश्वरकडे. या ट्रॅक्टरच्या मागे जो तुम्हाला रथ दाखवला तो आहे. आजी उत्तमाची लीला झाली संताची दर्शन, आजी उत्तमाची लीला झाली संताची. तर मित्रांनो, येथे सर्वजण आनंद आणि फुगडी खेळत आहेत. तुम्ही पण बघा. तर गाईज, आता आपली दिंडी गेलेली आहे. पूर्ण जेवण बिवून सगळे भक्त परत त्र्यंबकेश्वरकडे निघाले होते आणि गेलेले आहेत ते आता. तर आम्ही पण आता घराकडे चाललो आहे. आमचे जेवण बाकी आहे अजून. त्यांना आम्ही रामराम करून आम्ही जेवायला निघालो आता घरी. तर चला मित्रांनो, आपण संपूया आजच्या या व्लॉगला. भेटूया अशाच एक नव्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत कीप एक्सप्लोरिंग अँड हॅपी जर्नी.
बाय.